नवी मुंबई के तुर्बे सेक्टर 20, 21 और 24 इलाके में मनपा और सिडको द्वारा लोगों के गर्जेपोटी मकानों को तोड़ने के लिए उन्हें नोटिस दी जा रही है और उनके घरों पर तोड़क कार्रवाई की जा रही है। इस बात को लेकर तुर्बे सेक्टर 21 आदर्श सेवा बंडल मैदान में घर बचाओ सभा का आयोजन किया गया था। इस सभा में चंद्रकांत पाटिल, शुभांगी पाटिल, रामचंद्र गरत ने लोगों से बात करते हुए उन्हें विश्वास दिलाया कि मनपा और सिडको द्वारा की जा रही कार्रवाई के खिलाफ वो उन लोगों के साथ खड़े रहेंगे और इस बात को लेकर वो राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री से बात कर जल्द से जल्द कोई हल निकालेंगे। नाही, गेल्या अनेक दिवसपासून सिडको आणि महापालिका यांच्या माध्यमातून बेकायदेशीर घरं आहेत अशा प्रकारच्या अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस येतात आणि हे कुठेतरी सिडको आणि महापालिका कुठला विचार न करता एखादी जनयाचिका कोर्टात असताना त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करते। पण खऱ्या अर्थाने याचा मूल मालक सिडको असताना सिडकोने ज्यावेळी इथली घरं बांधत असताना त्यावेळी काय विचार करून बांधलेला आहे कुठला, कारण बाजूलाच खाडी असल्यामुळे आणि घरं बांधता वेळी कधीदा खाडीची आणि जमिनीची लेवल बघितली जाते, पण तसं न बघता सिडकोने जे सरसकट जे आहे कुठली लेवल चेक न करता घरं बांधली आणि त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष म्हणजे त्यावेळीचे जावेद खान होते सिडकोचे, तेव्हा इथं पाणी भरत असताना तेव्हा आवाज उठवल्यानंतर त्यांनी आम्हाला घर बांधण्यासाठी परवानगी दिली। हे खरं आहे का आमची त्यावेळची घरं आणि आता फरक आहे, कारण शेवटी अनेक वर्षापासून इथं कुटुंब राहत असताना एक वडील आल्यानंतर मुलगा असतो, मुलगाच्या नंतर लग्न झाल्यानंतर गरजेपोटी बांधलेली घरं आहेत आणि शासनाने याच्यावर विचार करायला पाहिजे। शासन फक्त आपला बघून चालणार नाही, म्हणजे कुठलाही शासन असू द्या, शेवटी सिडकोनी घरं का बांधली, त्यांना जागतिक बँकेकडनं असा एक ऑर्डर आलेली होती का अल्पधारक शेतकऱ्यांना उत्पन्न असणाऱ्यांना एक स्कीम निर्माण करा आणि त्याच्या माध्यमातून तुर्ब्या गावातील रहिवाशांची कॉलनी निर्माण झाली। पण हे सिडको आणि महापालिका ही आमच्यावर एक अत्याचार करण्याचं काम करतोय, आम्ही सहन करणार नाही। वेळ आली तर आहे पाची मार्केट एपीएमसीचे बंद आणि रस्ता जाम करू। शेवटी आमच्यावर किती कारवाई झाली लोकशाही पद्धतीने आम्ही त्याचा संघर्ष करू। नाही, याच्याबद्दल मी 2 दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे नगर विकास मंत्री त्यांच्याकडे खाता असल्यामुळे मी त्यांची वेळ घेतली होती। सह्याद्रीमध्ये मी पोहोचलेलो होतो, पण त्याच वेळी काश्मीरमध्ये हल्ला झाल्यामुळे ते लगेच तिथनं निघाले आणि सर्व मीटिंग कॅन्सल झाले। कालांतराने परत त्यांची मी चर्चा करून या विषयावर चर्चा करणारच आहे आणि आमचे नेते नरेंद्र साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, यांनी पण मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। बघू पुढे काय, शेवटी राजकारणी लोकांनी जर साथ नहीं दिली तर लोकशाहीमध्ये आम्हाला जेवढा हक्क आहे त्या लोकशाही पद्धतीने आम्ही संघर्ष करत राहू। इस सभा में आए हुए तुर्बे सेक्टर 20, 21 और 24 इलाके के लोगों ने बताया कि हमारे यहाँ बरसात के महीने में इस कदर पानी भर जाता है कि हम लोगों का घर से निकलना मुश्किल हो जाता है और हमें काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है। इसलिए हमने अपने घरों को तोड़कर बनाया है और अब मनपा और सिडको इस पर कार्रवाई करती नजर आ रही है। या सभेचं मूळ उद्दिष्ट म्हणजे सिडकोने आणि महानगरपालिकेने जे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे लोकांना गरजेपोटी बांधलेल्या लोकांना ज्या नोटिसी पाठवल्या घर तोडण्यासाठी, त्या नोटिसांच्या बदल्यात पुढे काय कारवाई केली पाहिजे, घर वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, या मार्गदर्शनासाठी आजची सभा आयोजित केलेली होती। आणि या माननीय चंद्रकांत शेठ पाटील यांनी या सभेचे नेतृत्व केलं आणि याच्यातून जनजागृती करण्याचा उपाय या ठिकाणी केला। ऍक्च्युअली गरजेपोटी बांधलेली घरं म्हणजे आज 1980 साली या घरांची निर्मिती झाली, सिडको प्रशासनाने केली आणि या कॉलनीमध्ये म्हणजे अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी घरांची निर्मिती केली गेली आणि त्यावेळेला नंतर खरोखर सर्वसामान्य आणि गरीब लोक या ठिकाणी राहतात, अजूनही राहतात, सर्वसामान्य लोक आहेत आणि या ठिकाणी घरांची लेवल ही खाली राहिली आणि रस्त्यांची उंची वाढत गेल्यामुळे
जवळच आपल्या खाडीचा भाग असल्याने, समुद्राचा भाग असल्यामुळे भरती येते आणि त्याच्यामुळे संपूर्ण कॉलनी ही पाणी पाणी होऊन जाते. बराचसा अनुभव आला, बऱ्याचशा लोकांना त्याचा सामना करावा लागला. अतिशय कमरे इतकं पाणी लोकांच्या घरामध्ये साठायचं आणि त्याच्यामुळे लोकांच्या अन्नधान्याची नुकसान या ठिकाणी होत होती. सिडको प्रशासनाकडे बऱ्याच वेळा आंदोलन केलं, बऱ्याच वेळा तक्रारी मांडल्या आणि त्यावेळेस सिडको प्रशासनाने मला वाटतं 15 वर्षापूर्वी त्यांनी मान्य केलं होतं की आमच्या काही चुकांमुळे ही वसाहतीची निर्मिती झाली आणि आमच्या काही चुकांमुळेच या ठिकाणी पाणी भरतं, हे मान्य करून देखील परंतु त्यांनी काही उपाययोजना केली नाही. पण आम्ही नंतर वारंवार आंदोलन केली, वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केल्या आणि नंतर चटई क्षेत्र वाढवण्यासाठी विनंती केली की विना कोणत्याही प्रकारची फी न भरता लोकांना गरजेपोटी घरं बांधण्याची परवानगी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी परवानगी दिली. आज जवळजवळ 20 वर्षापूर्वी लोकांनी घरं बांधली, गरजेपोटी घरं बांधली. कारण पहिल्यांदा सुरुवातीला 15 स्क्वेअर मीटर आणि 19 स्क्वेअर मीटर एवढीच जागा फक्त दिली होती. परंतु वाढत्या परिवाराचा, वाढत्या कुटुंबाचा विचार करता आणि या ठिकाणी पाण्याचं जे संकट लोकांना नेहमी निर्माण होतं त्याला सामोरं जाऊन पुढे काहीतरी उपाययोजना म्हणून लोकांनी गरजेपोटी या ठिकाणी घरं बांधली आणि लोक आनंदाने राहू लागली. परंतु आज 20 वर्ष झाल्यानंतरही सुद्धा आज सिडको प्रशासनाने नवी मुंबई महानगरपालिका कारवाई करायला येते आणि घरं तोडण्याची नोटीस देते. आज नोटिसी जर पाहिल्या तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस आहेत, कोणाला 54 कोणाला 53 अशा प्रकारच्या नोटिसी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आमची फक्त प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अल्प गटातील ही लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी कारवाई करू नये आणि जर तुम्ही ती कारवाई करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही जनसामान्य लोकशाहीच्या हितातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आम्ही सिडको समोर किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आम्ही जन आंदोलन करू जेणेकरून आमची घरं वाचतील आणि तशा प्रकारचं निवेदन आम्ही CR पाटील साहेबांना देऊ, गरज साहेबांना देऊ, शुभांगी पाटील यांनाही देऊ, जेणेकरून त्या निवेदनाचा आम्हाला त्यांनाही पुढे प्रशासनापुढे विषय मांडताना त्याचा उपयोग होईल. या दृष्टिकोनातून आम्ही जन आंदोलन करण्याचा निश्चित प्रयत्न करू की जेणेकरून सर्वसामान्यांच्या घरावरती कुठच्याही प्रकारची कारवाई होणार नाही. या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण जनता आम्ही जागृत राहू.